अगं यांचाच आवाज होता, अडकले होते. तू लॉक कोड कसं काय उघडलंस? नाही म्हणजे जयंतने प्रत्येक डोरला वेगळं वेगळं लॉक कोड ठेवलंय म्हणून विचारलं. अगं हो, मला कुठे माहिती होते ते नंबर? जावई बापूंनीच सांगितले. अगं पण त्यांनी उघडलंच नाही. मग त्यांनी वेगळं काहीतरी ते प्लस करायला सांगितलं, मग उघडलं. असे कसे अडकलात तुम्ही पण? मलाच कळत नाही आई. आई, मला असं वाटतं बहुतेक याच्या ना सिस्टममध्ये काहीतरी फॉल्ट असेल. म्हणजे कधी कधी आपला मोबाईल कसा हँग होतो, बंद होतो, तसंच काहीतरी झालं असावं. मे बी. कारण आतापर्यंत मी आणि जानू आम्ही दोघेच घरी होतो. बट स्ट्रेंज, हे डोर कसं काय लॉक झालं? आय हॅव नो क्लू. मला पण कळत नाही, असं अचानक कसं बिघडेल ते मशीन? काय ग, असे कसे अडकले? अगं आई, म्हणजे मला असं वाटलं म्हणून मी बोलले. नक्की काय झालं आहे आता, त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे मला पण माहीत नाही. आणि हो, जयंतला तर सगळ्या डोअर्सचे लॉक कोड पाठ आहेत, पण तरीही असं झालंच ना, म्हणून मला असं वाटलं आणि मी बोलले. पण आईंनी उघडलं याचा अर्थ लॉक कोड बदलला. असा अचानक कसा बदलला जानू? नाही, ते काहीतरी एखाद्या तज्ञाला. अगो बाई, जावई बापू हो, तुमचे मित्र आलेत. या गडबडीत सांगायचं राहिलं. या ना, या पुढे या. चेन, मी चहा टाकते. हा, ये. खूप बरं वाटलं तुला भेट. सेम. हे आपण बाहेर बोलीस.